तर ज्या काही ट्रान्झॅक्शन घडल्या त्याच्या एंट्रीज या ठिकाणी काय होतील, त्याची वर्किंग काय करायची आहे त्या कन्सेप्ट ठिकाणी आपण बघू. तर इथे आपण ज्यावेळेस या ठिकाणी पाहतोय आपल्याकडे दोन पद्धतीचे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आहेत. एक ट्रान्झॅक्शन कुठं घडलेली आहे, महाराष्ट्रामध्ये, आणि एक महाराष्ट्राच्या बाहेर. मग इथे परचेस आहे, तर परचेसची एंट्री करतो आपण, परचेस ऍट 28% डेबिट. बरोबर. मग परचेसला रक्कम किती येणार आहे, 100 बॉक्स इंटू 1000, 1 lakh. इनपुट CGST डेबिट, इनपुट SGST डेबिट टू पार्टी. काय नाव आहे इथं आपल्याकडे, टाटा कंपनी पुणे. आता 1 लाखावरती 28% म्हणजे व्हॅल्यू इंटू GST रेट डिवायडेड बाय 100. पण 50% घ्यायचं आहे त्याच्यामुळे डिवायडेड बाय 2 केला, हा आले CGST. आणि तितकाच काय येणार आहे, SGST. आणि या तिघांची टोटल मिळून आपण पार्टीला पैसे द्यावे लागतात, 1,28,000 आली एंट्री. काही डाऊट? परत पुढची एंट्री आहे, परचेस ऍट 28% डेबिट. इथे सुद्धा व्हॅल्यू किती येणार आहे, 1 लाखच येणार आहे, सेम आहे. पण इथे इनपुट काय येणार आहे, IGST. कशामुळे IGST आला, महाराष्ट्राच्या बाहेरून परचेस झालेले आहे आणि टोटल 28% GST IGST असेल. टू गीता ट्रेडर्स सुरत, 1,28,000. आलं लक्षात. इथे कोणता GST कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला वापरला, एक्सक्लुडिंग GST फॉर्मॅट आला, सेपरेट GST. आता सेलच्या एंट्री मध्ये मात्र इन्क्लुडिंग GST चा विषय येणार आहे. तुम्हाला सेल झालेले आहे रमेश ट्रेडर्स लातूर डेबिट टू सेल्स at 28% to output CGST to output SGST. बरोबर आहे. आता इथे रक्कम तर किती बॉक्स विकलेले आहेत, 85 इंटू 1655. हे टोटल रक्कम या ठिकाणी आहे GST सहित. आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला होता. काय येतो, MRP डिवायडेड बाय 1 पॉइंट GST रेट. मग 1.28, याचा GST रेट 28 आहे, 28. इथे या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय झालं, ऑटोमॅटिकली GST या ठिकाणी मायनस होऊन टॅक्सेबल व्हॅल्यू आली. तर इथे दोन्ही फॉर्मॅट बघूया, फॉर्म्युले बघूयात आपण. MRP वरती GST कॅल्क्युलेट करायचा, MRP इंटू GST रेट 28 भागिले 100 प्लस GST रेट, ओके, डिवायडेड बाय 2. किती आला GST, 15,386.33. आता टॅक्सेबल व्हॅल्यू वर बघूया, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST रेट डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 2. सेम आले दोन्ही, लक्षात आले. म्हणजे एकाच एंट्री मध्ये तुम्हाला तिन्ही फॉर्म्युले लक्षात आले. ओके, नेक्स्ट सेल. आता सेल कुणाला आहे, सचिन ट्रेडर्स HBD डेबिट टू सेल्स at 28% to output IGST. आउटपुट IGST. मग या ठिकाणी रक्कम किती येणार आहे, सेमच येणार आहे, 85 इंटू 1655. ओके, इथे
टॅक्सेबल व्हॅल्यू लेस करून टॅक्सेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे MRP भागिले 1.28 आलेलं आहे. एमआरपी मध्ये जीएसटी 28/100 सॉरी 128 आला. एंट्री झाल्या अशा. मग आता आपल्याला जीएसटीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे की जीएसटी पेबल आहे का आपला आयटीसी शिल्लक राहणार आहे. मग त्यासाठी आपण वर्किंग करते वेळेस अगोदर इथे घेतोय त्या ठिकाणी आउटपुट जीएसटी. मग तो व्हर्टिकली या ठिकाणी आपण घेणार आहोत. कसं घेणार आहोत? व्हर्टिकली आउटपुट जीएसटी. ना आउटपुट जीएसटी काय काय आहे? आयजीएसटी आहे, सीजीएसटी आहे आणि एसजीएसटी पण आहे. बरोबर आहे. मग इथे घेऊया त्या ठिकाणी अमाऊंट आयजीएसटी. तर आउटपुट आयजीएसटी किती आहे? इथे आला. आपल्याकडे जर 10 एंट्री असत्या तर आपण काय केलं असतं? 10 एंट्रीची टोटल इथे घेतली असती. जेवढा ह्या 1 महिन्यामध्ये जितक्या वेळेस या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर सेल झालेले आहे ते पूर्ण आयजीएसटी या ठिकाणी आपण इथे टोटल घेतली असते. लक्षात आलं? मग सीजीएसटी किती आहे? एसजीएसटी तितकाच आहे. आले कन्फर्म. आता इथे त्याला आपण थोडी कलरिंग करून देऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहे हे काय आहे. आउटपुट जीएसटी आहे. इनपुट जीएसटी. इनपुट जीएसटी त्यात काय काय आहे? आयजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी. ओके. याला सुद्धा आपण कलरिंग करून घेऊया. पण वेगळी कलरिंग देऊया. किती आयजीएसटी? 28,000, 14,000, 14,000 है ना. इथे बघ इथे सीजीएसटी, इथे एसजीएसटी अमाऊंट वेगवेगळी घेऊन दाखवली होती मी, तुम्ही लक्ष दिला नाही. उलट शुल्क पण दोन्ही सेम असल्यामुळे काही अडचण येत नाही. मग आलेले आता आता इथे काय आहे? हे आपण आपल्या कस्टमर कडून कलेक्ट केलेला जीएसटी आहे आणि हा आपल्या सप्लायरला आपण ऑलरेडी दिलेला जीएसटी. मग आता आयजीएसटी आपला गव्हर्नमेंट कडे आपला जमा आहे 28,000. 28,000 जमा आहे तर आपण या ठिकाणी 28,000 लेस करूनच देणार ना. म्हणजे 28,000चं पेमेंट या ठिकाणी आपण वापरतोय आयजीएसटी मध्ये 28,000. 28,000 वापरल्यानंतर पुढे काही शिल्लक राहणार आहे का आपल्याकडे? नाही. इथे 0 वापर झाला, इथे 0. मग ह्या आयटीसीचा वापर 28,000ला 28,000 कुठे झाला? त्या ठिकाणी वापर झाला. मग हे जे आहे हे आयटीसी काही शिल्लक राहणार का जीएसटीचा? नाही राहणार. मग सीजीएसटीचे पैसे तुम्ही अगोदर एसजीएसटीला आयजीएसटीला वापरू शकता पण आपण तिथं वापरणार नाही. आपण सीजीएसटीचे पैसे सीजीएसटीला वापरले, इथे वापरायचं गरजच नाही, वापरताच येत नाही. सीजीएसटीचे पैसे सीजीएसटीचा जो आपला आयटीसी गव्हर्नमेंट कडे म्हणजे आपले जमा आहेत ते आपल्याला दोनच गोष्टीसाठी पेमेंटला वापरता येतात. एक तर आयजीएसटी नाही तर सीजीएसटी. एसजीएसटी ला वापरता येत नाही. मग इथे या ठिकाणी आपण बघितला तर या ठिकाणी वापर झाला तर आयटीसी काही शिल्लक राहिला का? नाही राहिला. इथे एसजीएसटी पण आयजीएसटी ला काही वापरला नाही. इथे सीजीएसटी साठी वापरता येत नाही. सीजीएसटी साठी वापरता इथे वापरता येत नाही. या ठिकाणी मात्र आपण पूर्ण 14,000 रुपये वापरले हे लेट झाले. कशातच आयटीसी शिल्लक नाही राहिला. पण या आयटीसी मधून पेमेंट केल्यानंतर आपला या ठिकाणी जो जीएसटी आहे तो जीएसटी पूर्ण नील झालाय का? नाही झाला. तर इथे पेमेंट आपण आयजीएसटीचं वापरलेलं मायनस केलं, सीजीएसटी मायनस केलं, एसजीएसटी इथे काही वापरलंच नसल्यामुळे या ठिकाणी काय
मग आपल्याला जीएसटी पेबल आला. ओके, इथं आपण पाहिलं या ठिकाणी काय, हा आउटपुट जीएसटी आहे. हा आउटपुट जीएसटी, हा इनपुट जीएसटी. हा इनपुट जीएसटी आपल्या आपल्या जीएसटी पोर्टल मध्ये इलेक्ट्रॉनिक क्रेडिट म्हणून या ठिकाणी ऑप्शन असतो, त्या ठिकाणी ते अवेलेबल असतं. मग ज्यावेळेस या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर हे पेमेंट करताना आपण यातनं पेमेंट या ठिकाणी करू शकतो. मग यातनं पेमेंटसाठी सगळे पैसे वापरले, त्याच्यामुळे आयटीसी कोणताच शिल्लक राहिला नाही. आणि हे पेमेंट वापरल्यानंतर रिमेनिंग राहिलेले जे आहे ते आपल्याकडे जीएसटी पेबल आले. ओके, आता हे पेबल आलेले आहेत, त्या पेबल आलेल्या एंट्रीज या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतील. काय करावं लागतील, जे पेबल्स आहेत तर या पेबलच्या एंट्रीज या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतील. मग त्या एंट्रीज या ठिकाणी काय होतात ती कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूया. आउटपुट जीएसटी या ठिकाणी जो आहे कधी काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे, बरोबर आहे. आउटपुट जीएसटी क्रेडिट झालेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्याला डेबिट करावं लागेल एंट्री करते वेळेस. आउटपुट सीजीएसटी किंवा आयजीएसटी पासून सुरुवात करूयात. आयजीएसटी डेबिट, आउटपुट आयजीएसटी डेबिट होतं. किती आउटपुट आयजीएसटी, 30,772.66. हे कशात, त्याचं पेमेंट कशातनं झालं, टू इनपुट आयजीएसटी मधनं पेमेंट केलं. किती झालं, 28,000 रुपये झाले, 28,000. आता या ठिकाणी परत इथे येतं टू आयजीएसटी पेबल, आयजीएसटी पेबल. किती आयजीएसटी पेबल, तर याच्यामधनं हे मायनस केल्यानंतर आता इथे पहा, पेमेंट करताना आपल्याला 66 पैशाचं पेमेंट करता येतं का, नाही. मग 2773 रुपये या ठिकाणी पेमेंट आपल्याला करावं लागेल. किती, 2773 रुपये. 2773 रुपये पेमेंट केला तर या ठिकाणी डेबिटला तुमच्याकडे काही पैसे कमी पडतात. म्हणजे तुमच्याकडे पैसे कमी पडतात. किती पैसे कमी पडतात, वा, ह्या दोघांमधून ही रक्कम मायनस केली तर 34 पैसे. हे 34 पैसे तुम्हाला राउंडिंग आपला टाकायला लागतील. राउंडिंग अप डेबिट, या पद्धतीने पैसे जे आहेत ते पैसे या ठिकाणी गरजेनुसार डेबिट किंवा क्रेडिटला या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागतात. आता एंट्री आपण या ठिकाणी बघतोय पुढची, सीजीएसटी ची. आउटपुट सी सीजीएसटी डेबिट. किती आउटपुट सीजीएसटी, ही रक्कम आहे. पेमेंट कशातून केलं, टू इनपुट सीजीएसटी मधनं पेमेंट केलं. किती, 14,000. ओके, 14,000 रुपये पेमेंट केल्यानंतर रिमेनिंग या ठिकाणी काय राहतं, पेबल राहतं. टू सीजीएसटी पेबल. आता हे 33 पैसे राउंडिंग अप मध्ये जातात. 1,386 रुपये या ठिकाणी इथं येतात आणि 33 पैसे या ठिकाणी राउंडिंग अप मध्ये जातात. यावेळेस इथं टू राउंडिंग अप या पद्धतीने करतो. ओके, एक्झॅक्ट सेम कन्सेप्ट या ठिकाणी कुठे येणार आहे, तर ह्या सेम कन्सेप्ट या ठिकाणी इथे येतील. आउटपुट एसजीएसटी डेबिट टू इनपुट एसजीएसटी टू एसजीएसटी पेबल टू राउंडिंग अप. ह्या अमाऊंट मात्र सेमच असणार आहे, सीजीएसटी एचजीएसटी तर सेम असणार.
लक्षात आले? वर्किंग कशी करायची आणि याच्या पेबलच्या एंट्रीज कशा करायच्या त्या कन्सेप्ट लक्षात आल्या? काही अडचण? पण आपण ही सगळी कन्सेप्ट ऍज पर अकाउंटिंग करतोय. ओके. जीएसटी पोर्टलला हे आयटीसी अवेलेबल झालं आहे किंवा नाहीये याचा आपण विचार करत नाहीये. आपण अकाउंटिंग बेसनुसार या ठिकाणी कन्सेप्ट बघतोय. मग जीएसटी मध्ये 2A जीएसटीआर 2A काय आहे, जीएसटीआर 2B काय आहे, त्या कन्सेप्ट नुसार इथे चेंजेस होतात. एंट्री मध्ये चेंजेस होणार नाहीयेत, इंट्रा बरोबरच जाणार आहेत, फक्त अमाऊंट मध्ये चेंजेस होणार आहेत. आयटीसी पूर्ण अवेलेबल झाला किंवा कमी अवेलेबल झाला किंवा जास्त अवेलेबल झाला अशा कन्सेप्ट या ठिकाणी घडतात. पूर्ण कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत? बघा, बघून घ्या, काही डाऊट वाटला तर या ठिकाणी विचार. ओके. फक्त व्हिडिओ बघत असताना मध्ये थोडा ब्लँक स्पॉट येईल. ब्लँक स्पॉटला थोडं पुढे स्किप करून या ठिकाणी कंटिन्यू करा, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्किंग याचे एंट्री सुद्धा या ठिकाणी दिसते. याचे कन्सेप्ट लक्षात आलेले आहे? काही डाऊट, काय अडचण? ओके. आपण या ठिकाणी